गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। गुलाबी पाय आणि गुलाबी रंगाची चोच आहे. कधीही कळपानं कधीही राजहंस हिंडत नाही, स्वतंत्र येतो. आणि कधीही किडे वगैरे पाण्यातले खात नाही. असा सुंदर पक्षी पुन्हा दुसरा निर्माण नाही झाला अजून. इतका सुंदर काय. मग नेले राजहंसे पाणी काय. नेले राजहंसे, राजहंस कधीच पाणी पिणार नाही. आपण संसार म्हणजे पाणी आहे आणि परमार्थ म्हणजे ब्रह्मरस आहे. हा ब्रह्मरस ध्यानात ठेवा, तो तुम्ही निर्माण करायचा आहे. एक महत्वाची सूचना सांगतो, खरोखर तुम्ही अभ्यास जर केला, मनुष्य चौथ्या अभ्यासात जर असला, कितव्या म्हणजे कळेल तुम्हाला, आणि तो मांडी घालून त्याने व्यवस्थित जर अभ्यास जर केला, एकदम मांडी घालून व्यवस्थित, तर त्याच्या डोक्यातून पाझर सुटतो. तो डोक्यातून पाझर सुटला, त्याचा एक बुंद जर त्याला मिळाला तर 90 दिवस भाकर लागत नाही. किती दिवस. वाचा तुम्ही शास्त्र, म्हणजे समजेल तुम्हाला. तर हे जे केरूबाबा होते, बालपणापासूनच ओढा त्यांचा परमार्थाकडे होता. हे मुंबईला नोकरीला होते, बेलीफ म्हणून. आम्ही घर मागतोय, ते बेलीफ ते जिथं राहत होते तिथं मंदिर व्हावं अशी काही लोकांची इच्छा आहे. पण आम्ही म्हणतोय त्या मुंबईचं घर काही मिळत नाही, ते भाड्याने दिलेलं आहे. ते त्यांचं नाही, भाड्याच्या घरात राहत होते.
आणि तिथं यांनी गाडगे बाबाचं कीर्तन ऐकलं. कोणी? केरू बाबांनी गाडगे बाबाचं कीर्तन ऐकल्यानंतर हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस ही उरे. नुसतं मी दास म्हटलो तर माझ्या सगळ्या आशा आकांक्षा खलास. इतकी संतांमध्ये शक्ती आहे. तिथं गाडगे बाबाचं कीर्तन झालं वांद्र्याला. वांद्र्याला काय माहिती तुम्हाला सगळ्यांना? ते वांद्र्याला कीर्तन केलं पशु हत्या होऊ नये म्हणून. आणि हे बाबा गाडगे बाबाचं कीर्तन ऐकायला गेले. ते रसभरीत गाडगे बाबाचं कीर्तन. त्यांची एक ओळ मी सुद्धा 4-5 कीर्तन ऐकले. एक ओळ म्हटल्यानंतर रडत होते गाडगे बाबा. का रडत होते? कोंबडी बकरे मारू नका रडायचे. एवढी ओळ आली गाडगे बाबाच्या तोंडात की डोळ्यातून दरदर अशा धारा लागायच्या. किती प्राणी मात्राबद्दल दया. असं कीर्तन ऐकून यांच्यावर परिणाम झाला. यांनी ती नोकरी सोडून दिली. आता गाडगे बाबा तुमच्या पुढे आहे, केरू बाबा बी आहे. गाडगे बाबाची ह्या बोलण्यानं नोकरी सोडली आणि तिथून निघाले. सगळा संसाराचा खेळ करून टाकला आणि पैठणजवळ राहायला गेले. आणि एक मास्तरची नोकरी धरली, शाळा मास्तर. पूर्वी व्हॉलंटरी शाळा होत्या, अशी छोटी नोकरी धरली. आणि मग त्यांना तिथे सद्गुरूची भेट झाली. मग त्यावेळेला त्यांनी गाडगे बाबाला विचारलं, मला पदरात घ्या. कशासाठी? हरिनाम वेली विस्तार पावली, मला तुमच्या पदरात घ्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा की बंकट स्वामीकडे जा. म्हणून बंकट स्वामीकडे गेले. तर बंकट स्वामींना असं सांगितलं, तू घरी जा, शेणामातीनं चांगली जागा सारून घे, स्वच्छ कर, आंघोळ कर, आणि इथं तिथे जाऊन मी सांगतो ते वाच. आणि तिथं त्यांना विष्णू सहस्रनाम वाचायला सांगितलं. बसले त्यांनी, ते स्वच्छ जागा केली, बसले. तर अशी साप खेळायला लागले. घाबरले बाबा. अरे बापरे, बंकट स्वामींना आपल्याला हे असं सांगितलं, सगळे साप खेळतात, भीती वाटायला लागली. त्या जागेवरून ते पळायला लागले. हे काय? एक नाही 10-20 सर्प खेळायला लागले जागेवर. पुन्हा ते पैठणला आले. आणि तिथं बंडोबा महाराज म्हणून शांतामाईचं शिष्य, शांतामाई तुम्ही नाव ऐकून आहे आता, शांतामाईचं शिष्य म्हणून बंडोबा महाराज. आणि त्यांच्याकडून हा पहिला अभ्यास आणि दुसरा अभ्यास घेतला. झाली सुरुवात परमार्थाला. अभ्यास घेतला, झाली सुरुवात. मग एक दिवशी काय झालं की असं करता करता ती मास्तरकी करता करता 1945 साल आलं. म्हणजे काही फार आपण त्या तुमचे जन्म होत असेल त्यावेळेला. तर 45 साली त्या खरड्याला आले इथं आणि गेले ना. देहीच विदेही भोगू दशा, देहीच विदेही भोगू दशा. आम्ही देहातच विधेय नावाची अवस्था निर्माण करू. आणि मग तिथं जास्त अभ्यास झाल्यामुळे ते वेडपटासारखे करायला लागले असं लोक बोलतात. तेव्हा आपण काही पाहायला नव्हतो. मग त्यांना डोंगरात ठेवलं. कोणला? केरूबाबाला डोंगरात ठेवलं. त्यांची जी पत्नी होती फक्त तीच जवळ बसायची, बाकी दुसरा कोणी जवळ आला तर त्याला दगड बसलाच. असे बाबा डोंगरामध्ये 3 महिने होते. ही कोणती स्थिती? विधेय स्थिती. अशी स्थिती कोणाला होती? जनक राजाला होती. कोणत्या राजाला? मग ती विधेय स्थिती निर्माण झाली. मग लोकांनी बाबाला बळजबरीनं धरलं आणि ह्या 2 चाप्यावरती डाव दिले. बाबा कोणत्या स्थितीमध्ये? वास्तविक ते विधेय स्थितीमध्ये. काय म्हणजे ज्यांना जे संतांकडे गेले त्यांनाच ते कळतं, इतरांना काय कळणार. मग बंडोबा महाराज आणायला गेले. बंडोबा महाराजांची केस काही ताब्यात राहिली. मग तिथं हरणाबाई नावाची बाई होती. तिला 5 अभ्यास माहिती होते. किती? मग हरणाबाई आली आणि बाबांच्या डोक्यावर हात ठेवून बाबांना दुरुस्त करून आणि पुढचे 3 अभ्यास दिले. कोणी दिले? 2 अभ्यास कोण दिले आणि 3 अभ्यास कोण दिले? आणखी काय याला म्हणता? हरिनाम वेली विस्तार पावली. हरिनाम वेली
विस्तार पावली, फळी पुष्पभार ओल्हावली. एकदा फळं आले, कोणत्या झाडाला फळ आलं आनंद होत नाही का तुम्हाला? आणि फळच आले नाही तर त्याच्याकडे नीट नाही पाहिलं तर. मग बाबांनी काय केलं, मग प्रचार, मग तिथून ते खारड्यावरून निघाले. मग माळेगावला राहिले काही दिवस. माळेगाव माहिती ना, खडक माळेगाव. काही दिवस रेडगावला राहिले आणि तिथून कार्यक्रम करता करता आमच्या गावामध्ये चातुर्मास घ्यायचा ठरला, रायपूर गावामध्ये. आता आम्ही रायपूरचेच. काय चातुर्मास घ्यायचा ठरवला. लोक काय बोलायला लागले, बाबा तुम्ही जर चातुर्मास घेतला तर आम्ही बोकडी टांगू म्हणे. मग बाबांना चीड उत्पन्न झाली. आमच्या गावामध्ये बरेचसे कीर्तन केले बाबांनी. काय साधूच्या मनात काय असेल किंवा संतांच्या मनामध्ये काय असेल याचा अभ्यास काही करता येत. बाबा हे पहा, तुम्ही जर कीर्तन केलं तर आम्ही शेण मारू म्हणे. हा काय सोपा उपाय आहे काय? पुढे बाबांना चातुर्मास काही करू दिला नाही. त्यावेळेचे लोक कसं त्यांचं मन आमच्याकडे आलं ते सांगता येत नाही. आणि त्याच गावात आम्ही होतो. जिद्द असेल काहीतरी बाबाची जिद्द, अरे हो हे गाव आपल्याला चातुर्मास करू देत नाही, नाही का? तर माझ्यासारखे 2 माणसं तिथं तयार केली. काय म्हणजे हरिनाम बेली विस्तार पावली, की संतांच्या तोंडातला जो शब्द आहे ते बीजनाम आहे. ते बीजनाम पेरलं पाहिजे शरीरामध्ये. काय कानी पेरिले, डोळा ते उगविले. कानात पेरलं का डोळ्यात उगवतं, असं ते कानामध्ये पेरलं. असे तर बाबा मग बाबांचे काही चमत्कार पण व्हायचे. बाबांनी कीर्तनामध्ये एक पाय उचलला आणि गुडघ्यावर ठेवला, बोलता बोलता रंगात आले, एक पाय उचलला गुडघ्यावर ठेवला का परमाती खून सांगितली. आणि बाबांनी इतकं कीर्तन अजून आमच्या एकाही साधकाला किंवा बाबाच्या एकाही शिष्याला जमलं नाही. असं कीर्तन होतं. ते कीर्तन तुम्ही जर ऐकलं असतं साध्या भाषेमध्ये, ते कधी नाही बोलले घोडाआण म्हणले त्यांचंच आहे. कधी नाही बोलले. आणखी तुम्हाला त्यांचं बोलणं काय होतं, आमच्या गावामध्ये कीर्तन केलं यांनी. ते कीर्तन कसं केलं की एक माणूस आळशी होता म्हणे. आळशी माणसं असतात जगामध्ये. तो जो आळशी होता, शेती करायची ना, मग चांगली नांगरली वखरली पाहिजे ना, नुसतं पेरायलाच पांबर घेऊन जायचा. काय घडेल बरं? त्या तो पेरताना चुकत होता काहीतरी. मग त्याला असं वाटलं लोकांना एवढं उत्पन्न निघतं, कोणाला 50 पोते, कोणाला 100 पोते, आपणच शेती करावी. गेला आणि फक्त नांगरलं नाही, वखरलं नाही, लगेच ते बी टाकून दिलं. काही नाही आले, लोमट आले. काय काय आलं? यांनी लगेच बसवलं. बाबांनी त्याचं बसलं, शेती केली लांगा लुंगा. काय शेती केली लांगा लुंगा. मग पुढे नदीवर गेला, 1 गज मारला की 1 मासा मारायचा. आता त्या आदिवासी लोकांना नेम राहतो, 1 गज मारला की 1 मासा. हायजो म्हणलं तर मिळाला. हायजोच म्हणता ना, नाही तर मी चुकल बघा. हायजो म्हटलं का, त्याला वाटलं काय किती सोपा धंदा आहे. गज पाण्यात मारला का मासा मिळतो. म्हणजे मासे मारायला लागलं. शेती दिली सोडून, मासे धरले. पुढे असं फिरत फिरायला त्याच्या दिवसभर पाण्यामध्ये गेला, पण 1 चिंगडी मेली नाही. चिंगडी समजते की नाही वाटत तुम्हाला? लोक म्हणतात तिकडे खेळामध्ये चिंगडी आणले विकायला. काय चिंगडी आहे म्हणत. मग तोही धंदा त्याला काही परवडला. म्हणजे मग हे बाबा लोक येतात, मस्त कीर्तन करतात, जेवायला दूध, तांबे तांबे दूध, काय मजा बाबाची. मग त्याने भगवे कपडे घातले. आला एका देवळात उतरला. उतरल्यानंतर लोकांनी आले, नमस्कार करायला लागले. म्हणजे महाराज कीर्तन करायचो. याला तर घामच फुटला. पोषकांना काही साधू होणार, बरोबर ना? तर मग याला बळजबरी 10-5 लोक तुला कीर्तन करावं लागेल, तू भगवे कपडे घातले, शेती केली लांगा लुंगा, मासे धरले झांगा झुंगा, गोसा बी झाला उरफट टांगा. अशी फजिती ही बाबाच्या तोंडामधली शब्द आहे.
आपले नाही, असं ते कीर्तन करू लागले. आणि मग एक दिवशी काय झालं की ते प्रवासाला निघाले आणि मनमाड स्टेशनवर आले. त्यांच्याजवळ जी पिशवी होती, अशी मोठी पिशवी होती, त्याच्यामध्ये पैसे होते, तिकीट त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. गाडी सुटली, तेवढ्या वेळामध्ये पिशवी कुठं पडली, पिशवी कोणी चोरली हे त्यांना काही कळलं नाही. आणि मग गाडी शिट्टी दिली, गाडी सुरू झाली, पाहिलं तर पिशवीच नाही पैशाची आणि तिकीट राहिलं नाही. काय करावं? तेवढ्यामध्ये त्या गाडीमध्ये एक मनुष्य आला. महाराज हे तुमची पिशवी घ्या. मग तुम्ही कोण? म्हणे मी कमलापती आहे. मी कोण आहे? कमलापती समजतं ना? हे झालं यांचं तर विचारूच नाही काही. पुस्तक घ्या जरा वाचा, निदान 4-5 वेळा डोळ्यातून पाणी जाईल वाचता वाचता. हे एक दिवस धोतर नेसली घरी असताना, मामाच्या घरी असताना, आणि 1 रुपया, तेव्हा चांदीचे रुपये होते, 1 रुपया पाण्यामध्ये पडला. तो डोळ्यामध्ये पडला, गरगर गरगर करीत निघून गेला. तो गेला गाळात. यांनी पाहिला, अरे रुपया गाळात गेला. रुपया कुठे गेला? मी कुठे जाणार? हा रुपया जसा म्हणजे थरथर करीत खाली गेला आणि गाळात गेला आणि दिशेने असं झाला, तसं एक दिवस माझं होणार. मी एक दिवशी ह्या गाळामध्ये जाणार. लगेच सावध झाले आणि परमार्थाला लागले. आम्ही किती बी गाळात गेले पाहिले, पण आम्हाला काही सावध पण. ध्यानात ठेवा, अभ्यास मिळाला कसूर करू नका. हरिनाम वेली विस्तार पावली. हे उदाहरण मी तुम्हाला उलटे उदाहरण सांगितले. कशासाठी सांगितले? की तुम्ही चिंतन करा. हरिनाम वेली विस्तार पावली, की ते नाम तुम्हाला शरीरामध्ये पोचत करायचंय. सद्गुरून तुम्हाला काय सांगितलं? हे नाम मुखातून आत घेऊन जा, मध्ये आत प्रवेश करा. आत प्रवेश केल्यानंतर कळेल तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही बाहेरचा प्रवास कराल तोपर्यंत तुम्हाला ह्या अभ्यासाचं महत्व वाटणार. हरिनाम वेली विस्तार पावली. समजलं एवढं? आता विस्तार सांगतोय मी तुम्हाला. गाडगे बाबाचं लग्नच लवकर जमत नव्हतं. कशामुळे? गरिबीमुळे. इकडून तिकडून लग्न झालं तर बाबांनी संन्यास घेऊन टाकला. इकडे हिंड तिकडे हिंड, निजाम स्टेटकडे जा, इकडे जा, कीर्तन करायला. आई गेली. हे होते एक दिवशी मुरबाडला. मुरबाड माहिती ना? मुंबईला कल्याण. मुरबाडला तिथं यांचा आजही तुम्ही गेले तर तिथे ती काहीतरी खोना खाना सापडतील. मुरबाडला तिथं असताना आई गेली, अरे देबूजी, तुझ्या लग्नाच्या वेळेला मी खूप सहन केलं, आता लग्नाजोगा तुझा मुलगा झाला, चल ना घरी. यांनी सांगितलं मी काही येणार नाही, तूच तिकडे बघ काय बघायचं. आईनं मुलगा पाहून आणला. मग गेली पुन्हा, अरे देबूजी तुझ्या मुलाचं लग्न करतं, तू हजर हो. देबूजी कशात? असं कर म्हणे, त्या मुलाला आणि मुलीला माझ्याकडे घेऊन ये. मध्ये विस्तार झाला, माया नष्ट झाली. कारण आपण मायेचे किडे आहोत. जोपर्यंत माया जात नाही तोपर्यंत तुम्हाला परमार्थ काही कळणार. मग म्हणे असं कर, त्या मुलीला आणि त्या मुलाला मुरबाडला घेऊन ये. आणलं मुरबाडला आईनं. यांनी काय केलं की नदीवर जायचं, पाणी घ्यायचं, ते शिंपडायचं. असा मंडप कसला? नुसतं पाणी शिंपडलं, जागा थोडीशी ओली केली, झाडून घेतली, स्वतः खराटा घेतला आणि सगळं झाडून काढलं. बायकोला सांगितलं तू पण पाणी आण. आपल्या लोक जेव घालचे. आणि जेवण कसलं? पिठलं आणि पोळी का भाकरी. हे गाडगेबाबाच्या मुलाचं जेवण आहे. किती अंतर पडला आपला त्यांचा. एवढ्या वेगे अंतरलो आपण, अंतरलेलो आहे. मग काही शिष्यांनी ठरवलं बाबाच्या मुलाचं लग्न आहे, बाबा तर काही घेत नाही, मग आपण काय करू, हारामध्ये सोन्याची चेन घालू या फुलामध्ये, मग बाबाला दिसेल का. म्हणून बाबाच्या मुलांना आहेर करण्यासाठी काही लोकांनी सोन्याच्या चेन त्या हारामध्ये घातल्या. झालं. बाबा काय म्हणतात ऐकून घ्या. या पोरेले धुवून टाका म्हणे. कोणाला? नवरदेव कोणाचा? बाबाचा मुलगा. याले पोऱ्याले आणि पोरले धुवून आणा म्हणे माझ्याकडे. धुवून आणा म्हणजे आपण जर बोललो तर किती लोक वेड्यात काढतील आपल्याला. त्या दोघांना नदीवर नेलं. आता तुम्ही लग्नामध्ये पाहता आंघोळ कशी आहे आणि बाबाच्या मुलाची आंघोळ कशी आहे. दोघांना नेलं आणि तिथे
ते पाण्यामध्ये बुचकळून 2 जण आणले का म्हणे, धुवून आणले का, आणले, त्यांच्या हाताने लग्न लावून दिलं. पण एकाने या फुलाच्या हारामध्ये जेव्हा चेन टाकली होती, बाबा धावत गेले आणि ती चेन काढून त्याच्या जवळ देऊन टाकली. वाचा नाही तर गाडगेबाबाच्या चरित्रामध्ये. काय याचं कारण का, एवढं का घडलं, हरिनाम वेली विस्तार पावली, फळी पुष्पभार वल्लावली. काय माणसाच्या परमात्म्याला फळं लागले पाहिजे, नाही तर वेल सुकू द्यायचं नाही तसा. मग ते धावत गेले, आता करा आहेर, माझ्या पोराला आहेर करा, पोरीले आहेर करा. बाबा मोठे बोलायला लागले, त्यांची भाषा आहे वराडी, पोऱ्याले आणि पोरीले आहेर करा. लोक कोणी 1 रुपया, कोणी 2 रुपये, कोणी 5 रुपये असा आहेर सुरू झाला. तेवढा आहेर गोळा केला आणि वराडाला बैल आले होते. वराडाला फक्त माणसं जातात का, काय सांगावं. एवढ्या लोकांचा बोजा मानेवर घेतात, पण त्या बैलाला कोणी शिरा वाढीत नाही आणि बुंदी वाढीत नाही. समजतं की नाही कोणाच ठाव. सावध व्हा, सावध व्हा. लग्नामध्ये सगळीकडे आनंदी आनंद, पण बैलाच्या मानगुटीवर मात्र. मग त्या आहेर जे होते ना, तेवढे आहेर गोळा केले आणि जा म्हणे याचा कडबा घेऊन या म्हणे. आणि तो कडबा आणला आणि बैलाला खाऊ घातला. आहेराचा उपयोग काय केला. आणि आपण काय करतो, हरिनाम वेली विस्तार पावली. ज्यांच्या शरीरामध्ये तो विस्तार झालेला आहे. ज्ञानेश्वराला वैताग आला होता, ध्यानात ठेवा. ज्ञानेश्वरानं इतक्या लवकर समाधी का घेतली, वैतागून घेतलेली. हा समाज ऐकत नाही, हा समाज असा म्हणजे पछाडलेला आहे. त्यांना वाईट वाटलं आणि डायरेक्ट समाधीच घेऊन टाकली, जगाकडे पाठ फिरवली. म्हणून तुम्ही भाग्यवंत आहात, लक्षात ठेवा. भाग्याचा उदय ते हे जोडी संत भाय. भाग्याचा उदय करून घ्यायचा असेल तर ते हे जोडी. तर हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आसही उरेना. फक्त तुम्ही म्हटले मी अमुकचा शिष्य आहे तर तुमची आशा समाप्त झाली म्हणून समजा. पण आपण तेवढं लवचिक व्हायला तयार नाही ना. लवचिक व्हायची आपली इच्छा नाहीये. म्हणून सगळ्यांना सावध रीतीने सांगतो की बाबांनो, ही हरिनामाची जी वेल आहे तिचा 5 प्रकारे अभ्यास करावा लागतो. किती प्रकारे, तुम्ही ओळखून घ्यायचा आपण कुठे करतोय. पहिला अभ्यास म्हणजे पहिला प्रकार, दुसरा अभ्यास म्हणजे दुसरा प्रकार, तिसरा अभ्यास म्हणजे तिसरा प्रकार. असे 5 अभ्यास परिपूर्ण केल्यानंतर त्या वेलीला चांगले फुलं, चांगले फळं येतात. आता ते जे फळ आहे ते रसाळ आहे. फळं कसे, फळे रसाळ, पण केव्हा, शुद्ध बीजा पोटी. केव्हा फळे रसाळ. आता तुम्ही बाहेर जर गेले ना, आता हे आपण त्या विषयात आहे. आता महाबीज निघालं आहे की नाही. तुम्ही आणता ना पिशव्यामध्ये, कोणतं बीज, शुद्ध बीज आहे का, पण नाव काय त्याचं. हे जे महाबीज, आज समाजात काय चाललं की महाबीज सुरू झालेलं आहे. एक दिवस असा वेळ येईल आपण त्यावेळेला नसू, आपण या जगातून गेलेले असू, त्यावेळेला ह्या जगामध्ये या शास्त्रज्ञांना असं करावं लागल की शुद्ध बीज शोधावं लागल. कोणतं बीज शोधावं लागल. तसं परमार्थामध्ये बी पण महाबीज आहे आणि शुद्ध बीज पण आहे. काय शुद्ध बीज, काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले. हे जे तुम्हाला बीज दिलंय, काय नोहे केले, हे जो अभ्यास सांगितलाय तुम्हाला, हा फार श्रमानं सांगितलेला आहे. लक्षात ठेवा. हा मिळत नाही काही कोणाला, पण तुम्हाला तो मिळाला. बरं, तुम्हाला असं नाही की भेदभाव काही झाला, स्त्रियांना पण मिळाला आणि पुरुषांना पण मिळाला. नाही लक्षात आलं. याच्यामध्ये कुठलाही काही पाहिलेलं नाही. फक्त तो अभ्यास तुम्ही जसं तुम्हाला तुमच्या कर्मात काम असेल त्या कामानुरूप तो अभ्यास करायचा आहे. प्रत्येकाचा सारखा अभ्यास असणार नाही. या महिला मंडळाला तर काय सांगावं. अहो, भाकरी थापता थापता नाम म्हणता येतं. नाही लक्षात आलं. फार राग आला तर जोरात घासडा द्यायचं, नाम म्हणायचं भाकरी करताना. कारण सासू सांगते पीठ चांगलं मळलं का नाही. बरोबर आहे. जोरात मळून होईल आणि अभ्यास होईल. किती वेळ आहे तुम्हाला.
वरून टोला टाकला धुण्याचा, त्याचा आवाज पाहिला कसा होतो. तुम्ही असं बोलता तुम्ही, पण ते नाम काही बोलत नाही. नाही लक्षात आलं. सु करतात ते धुणं धुताना, आणि तेवढं नाम बोललं तर हरिनाम वेली विस्तार पावली. तुमच्या ठिकाणी ती वेल काही आता काही लोक अभ्यासू आहेत, सगळ्यांना मी बोलतो असंही पण नाही, काही लोक अभ्यास करतात. आताशी तिची वाढ होऊन राहिली, अजून त्या वेलीला फुलं आणि फळं यायची आहेत. आणि जे फळं ज्याला म्हणतात त्याला साक्षात्कार म्हणतात. काय म्हणतात? एकदा साक्षात्कार झाला रे झाला का तुम्ही संसाराबद्दल बोलणारच नाही. गुरुजी मी ध्यानाला बसू का, किती वेळ बसू, असं तुम्ही कधीही बोलणार नाही. तुमचं तुम्हीच कराल. तुमचं तुम्हालाच वाटेल आज सांगावं लोकांना, प्रवचन सांगावं, कीर्तन सांगावं, तर तुमच्या अंगामध्ये प्रेरणा तयार होईल. मग सगळ्याला विनंती करतो की मी पहिल्यांदा जे उदाहरण सांगितलं, 1000 वर्षाचा अंधार आहे आणि हा दिवा तुम्हाला संतांनी तुमच्या हातात दिला, फक्त मध्ये घेऊन जा. काही लोक सांगतात गुरुजी अशी ज्योत दिसली, त्याने समजून घ्यावा का आपल्या गोयेमधला अंधार नष्ट. गुरुजी अशी ज्योत दिसली काय सांगतात एकांतात येऊ. सगळ्यांनी अभ्यास करायची गुरुजीची विनंती आहे. आणि मला वाटतं वेळ जास्त झाला वाटतं ना, वेळ झाला, बोलू का? नाही म्हणजे वेळ झाला तर ते वेळेच्या अभावी. मग हरिनाम वेली विस्तार पावली, फळी पुष्पभार ओल्हावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. पक्षी व्हायला सांगितलं. कावळा जर समजा खाली बसला का, पोपट खाली बसला तर झाडावरचं फळ घेईल का? मग कुठे जावं लागेल त्या पोपटाला? त्या उड्या मारून आणि त्या फळाजवळ जावं लागेल की नाही? आपण काय करतो माहिती का, संसारात राहून लांबून आम्हाला हे फळ मिळालं पाहिजे. आता कसं काय मिळेल ते तुम्हाला? तुम्ही संसारामध्ये राहून ती झडप मारली पाहिजे की मी या हरिनाम लतेवर बसलेलो आहे आणि मी कोण झालोय? पक्षी राज झालो. कोणता पक्षी? राजहंस पक्षी. कोणता पक्षी? राजहंस. लक्षात ठेवा. आणि शेवटचं उदाहरण सांगतो. हा जो राजहंस पक्षी आहे हा फिरत फिरत समुद्राजवळ आला. जोडपं होतं आणि तिथं तसेच रंगाचे 2 पक्षी होते. कुठे? आता समुद्राच्या कडेला कोणते पक्षी जास्त दिसतात तुम्हाला? पाहिलं समुद्र तुम्ही? कावळे आणि बगळे. बरोबर आहे, कावळे आणि मग कावळे आणि बगळे. हा राजहंस पक्षी तिथं गेला. त्या बगळ्यानं विचारलं का हो महाराज तुम्ही कुठून आले? म्हणे तुम्हाला आम्ही अजून पाहिलंच नाही म्हणे. असं ही तुमची गुलाबी चोच, त्याच्यानं तुमचे गुलाबी डोळे, गुलाबी पाय, आम्ही अजून पाहिलं नाही म्हणे तुम्हाला. नाही म्हणे. तुम्ही कुठे राहता? म्हणे मी मानस सरोवरामध्ये राहतो. कोणतं सरोवर? समजून घ्या बरं का, याच्या बोलण्यात खूप आहे माझ्या. मनाचं सरोवर चांगलं पाहिजे. अगदी मोकळ्यापणे सांगू का, मन शुद्ध झालं का देव आहेतच हातात आहे. फक्त मन शुद्ध पाहिजे. मनामध्ये थोडा अशुद्धपणा असला तर ईश्वरप्राप्ती होत नाही. मग ते बगड्याने विचारलं म्हणजे मी मानस सरोवर झालो. छान. त्याला वाटलं माझ्यासारखा पांढरा दिसतो, माझ्यापेक्षा काय उंच आहे का? मग त्याला एक एक माहिती विचारायचा होतो बगळा. तुमची चोच का बरं गुलाबी? तुमचे पाय का बरं गुलाबी? आणि तुम्ही मानस सरोवरामध्ये राहता. याने काय केलं? हळूच चोच पाण्यामध्ये मारली. एक पिस्ता काढला मधून. काय काढलं? पिस्ता. समजलं ना? हे आहे का म्हणे तिथं? हे तिथं आहे का? कोणता? पिस्ता. तेव्हा तो राजहंस हसायला लागला. बाबा रे, याचा माझा कधी संबंधच आला नाही. आम्हाला वाटलं तुम्ही राजहंस काय. नाही लक्षात आलं. आम्हाला असं वाटलं तुम्ही राजहंस आहे काय. तर अशा रीतीनं परमार्थ करताना तुम्ही जेव्हा चिंतन करता त्यावेळेला हे जे मन आहे, काय मध्ये जे मन आहे ते मन अधिकारी बनलेलं आहे. त्या मनाशी हा सगळा संबंध आहे. ऐकताना सुद्धा मनाशी संबंध येतो. हे खोल बोललेलो आहे मी. ऐकताना डोळ्याशी संबंध येतो, ऐकताना जिभेशी संबंध येतो, ऐकताना नाकाशी संबंध येतो.
म्हणजे तुम्ही जसजसा अभ्यास करा, 5 ज्ञानेंद्रियाभोवती मन आहे, पण ते मन माझे मरूनच गेले, मज केले अमर, मन माझे मरूनच गेले. मन मारण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला ईश्वर दूर नाहीये. एखाद्या माणसाला 1 तासात साक्षात्कार होईल, एखाद्याला 1 मिनिटात होईल, 1 मिनिटात, इतका जवळ साक्षात्कार आहे. पण आपली चित्तवृत्ती जी आहे किंवा मनाची जी वृत्ती आहे ना, तीच आपल्या ताब्यात नाही. असं ध्यानाला बसला, 11 वाजले वाटतं, म्हणजे जादा आकडा काढायचा नाही, लक्ष झालं, जादा आकडा वाजलेले होते 9, बसलं 9ला, काटे 9वरच अजून 11 वाजले वाटतं, बस झालं, आता उद्या बसू. दुसरा दिवस आला तर तरी तसंच. असं नाही, हा घोक रात्रंदिवस करायचा आहे. चालता बोलता उठता बसता हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती, हरी बोला खाता, हरी बोला गाता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी हरी बोला ना तरी आ बोला, हरी हरी बोला ना तरी. आणि व्यर्थ आपली गलबल झालेली. काय आधी सोप्या भाषेत संतांनी सांगितलं, तुम्हाला जे नाम दिलं ना, बस एवढं नाम, तुमच्या शरीरापेक्षा त्या नामावर खूप प्रेम टाका. खूप आस्ती भाती प्रिय आयशी पदे तिने, आयशी भाती आयशी भाती स्थिती आयशी पदे प्रीती प्रीती, आयशी भाती प्रीती आयशी पदे तिने. आस्ती म्हणजे मला समजलं नसेल मी काय बोललोय. आस्ती कशाला म्हणतात? सत्ता. आस्ती म्हणजे काय? सत्ता. भाती म्हणजे प्रकाश, आणि प्रिय असणं म्हणजे प्रिया. प्रिय असणं म्हणजे सुखरूप असणं, याला आस्ती भाती प्रिय आईशी पदे तिने. परमार्थ 3 पद आहे. एक आस्ती, आस्तीचा अर्थ काय सांगितला? सत्ता. आस्ती मी आहे, मी आहे, तोच मी, तोच मी, तोच मी, तोच मी, तोच मी, याला म्हणतात आस्ती. समजलं? आस्ती. आता भाती म्हणजे काय? मध्ये जेव्हा प्रकाश तयार होतो त्याला भाती म्हणतात. तुम्ही म्हणता लाईटचा फोकस दिसला, असं असं चमचम करीत होतं, असे चंद्र सूर्य दिसले, असे तारे दिसले, याला काय म्हणतात? भाती. आणि याची चटक लागली, आवड लागली, त्याला प्रिय, म्हणजे प्रेम उपजलं. काय उपजलं? आस्ती भाती प्रिय आयशी पदे तिने. 3 पदामध्ये हा परमात्मा होतो. मांडी घातल्यानंतर सत्ता कोणावर करायची? तोच मी ब्रह्म आहे, तोच मी ब्रह्म आहे, तोच मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. मग प्रकृती राहिलीच कुठं? आणि मग ते ब्रह्म आहे, ब्रह्म आहे असं बोलायला लागला, असा करायला लागला का तुमच्या अंगामध्ये हे लाईट, प्रखर लाईट तयार होईल. याला काय म्हणतात? भाती. आणि शेवटचं जे पद आहे, जे सुखरूप पद आहे, जे ज्याला सुख म्हणतात. तुम्ही किरकोळ सुखाच्या मागे लागले. सफरचंद घेतलं, मी आज काल कोणाला एका सांगितलं, सफरचंद घेतलं आणि विळीनं कापलं का आनंदच जातो. पिवळे पिवळे पाहून घेतले, विळीला लावल्यानंतर त्याच्या खापा झाल्या, मग तितक्या आदरण पाहता का तुम्ही? नाही पाहत तुम्ही. कापड विकत घेतलं, भारी कापड घेतलं, आणि धुण्यामध्ये सकाळचं जे पडलं पाण्यामध्ये ते संध्याकाळी धुतलं, सगळा कलरच निघून गेला. पहिल्यांदा घेतलं कशाला मग? असं म्हणजे हे जे सुख आहे संसारातलं, हे नष्ट पावणारं सुख आहे, आणि परमार्थामधलं शाश्वत सुख आहे. सगळ्यांना विचारपूर्वक परमार्थ करा. तुमचा वेळ जाऊ देऊ नका, कारण या काळानं सगळ्यांना गिळलेलं आहे. एक उदाहरण सांगतो, एक साधं. किती भाजी पिकवतो आपण ह्या पृथ्वीवर? बाजरी, कडबा, किती किती झाडं, सगळी घाण कुठे जात असेल बरं? दिसते का तुम्हाला? आतापर्यंत किती चारा पिकवला, कुठे गेला तो? विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल गोविंद गोपाळ मुखी नाम राहो गोविंद गोपाळ मुखी नाम राहो सावळ्या हरीचे भजन कराहो सावळ्या हरीचे भजन कराहो भजन कराहो भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल